समता न्याय मूल्यांचे जतन, स्वातंत्र्य समता न्याय मूल्यांचे जतन, राष्ट्रीय एकात्मता अखंडता संविधानाची शान। विश्व बंधुभाव जगात मिळतो भारताला सन्मान, शांतीची शिकवण करून देते भारताचे संविधान, शांतीची शिकवण करून देते भारताचे संविधान। स्वतंत्र भारताचे संविधान हे दूरदृष्टीच्या अभ्यासू व्यासंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटना समितीत सखोल आणि सांगोपांग चर्चा करून तयार केलेले असून ते स्वतंत्र भारताच्या देहवादाचे निदर्शक आहेत। भारताच्या इतिहासात त्यास एक अपूर्व व अनन्यसाधारण घटना म्हणून महत्त्व आहे। अर्थात भारतीय संविधानाच्या निर्मितीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यातील तरतुदी या नव्या भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशाच आहेत। या दोन्ही दृष्टीने या नोंदीत भारतीय संविधानासंबंधी विवेचन केलेले आहे। भारतीय संविधानामध्ये 1773 साली संमत झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेग्युलेटिंग ऍक्टने प्रारंभ होतो असे सर्वसाधारणतः मानण्यात येते। तथापि 1857 मध्ये झालेल्या उठावानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला आणि त्यानंतर भारताच्या शासनाची जबाबदारी ब्रिटिश पार्लिमेंटने स्वीकारली। ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असलेला एक मंत्री भारत मंत्री त्याच्या मार्फत भारताच्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवले जाऊ लागले। भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी इंडिया कौन्सिल हे मंडळ स्थापन करण्यात आलं। त्या मंडळातील बहुसंख्य सभासद भारतात 10 वर्ष संधी सेवेत काम केलेले किंवा भारत सोडून 10 वर्षांचा कालावधी उलटलेले नसावेत असा सामान्य संकेतही होता। शिवाय भारतातील कारभाराविषयक अहवाल भारत मंत्र्याने दरवर्षी पार्लिमेंटला सादर करावा अशी तरतूदही 1858च्या कायद्यात केलेली होती। भारतातील गव्हर्नर जनरल हा इंग्लंडचा बादशाह याची 1858 नंतर प्रत्यक्ष प्रतिनिधी व्हाईसरॉय या नात्याने तो ओळखला जाऊ लागला। त्यामुळे ब्रिटिश राज्यवटीचा भारतावर प्रत्यक्ष राज्यकारभार सुरू झाला। त्यावेळी व्हिक्टोरिया राणीने एक जाहीरनामा काढला। तो राणीचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध झाला। त्या जाहीरनाम्यामध्ये संस्थानिकांबरोबर झालेले तह करामदार यांचे पालन होईल, त्याचप्रमाणे त्यांचे हक्क दर्जा अधिकार हे अबाधित राखले जातील आणि सर्व प्रजाजनांना वंश जात धर्म पंथ यांमध्ये भेद न करता शिक्षण व योग्यतेनुसार शासनात नोकऱ्या दिल्या जातील। धार्मिक आचारांची संपूर्ण मुभा राहून त्यात ढवळाढवळ केली जाणार नाही। पारंपरिक रूढी आचार कल्पना यांना योग्य तो आदर मिळेल। सार्वजनिक हिताची कामे करण्यात येतील आणि सर्व प्रजाजनांच्या हितासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांचा योग्य तो वापर होईल असे जाहीर आश्वासन देखील देण्यात आले। आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला गेला। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले। शेवटी फक्त इतकंच म्हणे, स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा चराचरात मिळतो मान, स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा चराचरात मिळतो मान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इथे मिळतो हो बहुमान, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इथे मिळतो हो बहुमान। धर्मनिरपेक्षता समाजवादी आहे एकात्मताचे प्राण, धर्मनिरपेक्षता समाजवादी आहे एकात्मताचे प्राण, मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान, मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान। मी एवढं बोलून माझं भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।